मला स्टार्टिंगला थोडी वाटत होती का फर्स्ट टाइम करत होतो हा आणि थोडी वाटत होती, थोडं मनाला वाईट वाटत होता. नंतर मला भाऊ वगैरे बोलला, मुलगा बोलला मला की मम्मी मेहनत करून खातो आहे ना, मग आपण कशाला लाजायचं. बस बस मेहनत महत्वाचं करून खातोय, कोणाचं आपण हे लोबाडून खात नाहीये. आहे. एकदम 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 कष्ट करतोय, कष्टाला लाज नसते एकदम आणि बरोबर. म्हणून आम्ही हा कष्ट करून मी आता व्यवसाय चालवते. हा तर मित्रांनो नमस्कार. तर आत्ता आपण आहोत लोअर परेल वेस्टला आणि इथे पाहू शकता ह्या आपल्या स्टेशनवरून येणारी गल्ली आहे आणि त्या गल्लीच्याच कॉर्नरला तिथे आपल्या एक महाराष्ट्रीयन ताई आहेत, त्या नाश्त्याचा व्यवसाय करत असतात. तर पाहूया आपण काय काय करतायत त्या आणि भेट देऊया आणि जाणून घेऊया की त्यांचा व्यवसाय कसा चालला आहे. आणि मित्रांनो सर्वांना एक विनंती आहे की आपला हा जो चॅनल आहे त्याच्या थ्रू आपल्याला आपण हेच करतो आहे की लहान लहान आपले व्यावसायिक आहेत त्यांच्या व्यवसायाचं प्रमोशन करण्यासाठी, व्यवसाय वाढीसाठी आपला प्रयत्न चाललेला असतो. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आपण ताईंना भेट देऊया. तर ताई नमस्कार. नमस्कार, ताई काय नाव आपलं? माझं नाव सुधा जयेश पाटकर. अच्छा, सुधाताई पाटकर. अच्छा ताई, किती वर्षापासून हा व्यवसाय करताय तुम्ही? मी स्टार्ट केलं आपलं कोरोनापासून. कोरोनापासून? हां, कोरोनापासून स्टार्ट केलं. अच्छा अच्छा, म्हणजे कोरोनामध्ये सगळे घरी बसलेले, तेव्हा तुम्ही व्यवसाय कसा सुरुवात केली? आम्ही व्यवसाय चालू केला कोरोनामध्ये. जेव्हा जी माणसं अडकलेली हां तेव्हा मी त्यांना खाण्याचं लय प्रॉब्लेम होत होता. मग आमच्याकडे एका दोघांचा कॉन्टॅक्ट होता, फोन नंबर. अच्छा अच्छा. तर त्याच्यामधून आम्हाला कॉन्टॅक्ट केलं की ताई प्लीज आम्हाला टिफिन देणार का, आम्ही इथे अडकलेलो आहे कोरोनामध्ये, हां, तर मला प्लीज टिफिन द्या. अच्छा. मग मी त्यांना टिफिन दिला. अच्छा, म्हणजे कोरोनामध्ये लोक इकडे कामाला यायचे, मग त्यांना जेवणाचे प्रॉब्लेम होत असतील, हां, मग ते त्यांना problem तुम्ही त्यांना जेवणाचं चालू solve केलं. केला. अच्छा, आणि मग व्यवसाय इथे कसा चालू केला? व्यवसाय नंतर नॉर्मली आपलं हे लॉकडाऊन खोललं ना, तर हां. तेव्हा मी इकडे चालू केला. लॉकडाऊन झाल्यानंतर? हां, लॉकडाऊन खोललं ना नॉर्मली, तेव्हा आम्ही हे व्यवसाय चालू केला नाश्त्याचा. अच्छा, तर आता हा व्यवसाय तुम्ही करता तर याच्यामध्ये काय काय ठेवता तुम्ही? आता आमचं स्टार्टिंग बोला शिरा, पोहा, हां उपमा, हां. थालीपीठ, हां. मसाला आप्पे, मसाला इडली आहे, अच्छा. व्हेजिटेबल इडली आहे, हां. साबुदाणा वडा आहे, चपाती भाजी असं आहे. तर मग ताई आम्हाला जरा दाखवा की तुम्ही काय काय ठेवताय ते, याच्यामध्ये काय काय ठेवता? हे खोबऱ्याची अच्छा, चटणी आहे, याचीच- खोबऱ्याची. अच्छा, आंबोळी बरोबर हा ही आंबोळी आणि चटणी जाते. घावण्याबरोबर. ओके, हां, ठीक आहे. त्याच्यानंतर नंतर आहे आपला हा शिरा आहे, अच्छा, अरे वा, हे आहे का तो पायनॅपल पायनॅपल शिरा? अरे वा, हां. ठीक आहे. पुढे? पुढे हा पोहे आहे. हां, हे पोहे. हां, पोहे आहे ओके. आणि हे आंबोळी आहे. हां. ओके, आंबोळी आहे एकदम पातळ आहे, छान. हां. आणि हे घावणे आहे. हां हां हां. ओके. हां. आणि हे साबुदाणा खिचडी खिचडी. आहे. ओके. ह्याच्यामध्ये पण पोहेच आहे. अच्छा, हे क्वांटिटीमध्ये घेऊन येतो. हां, मग हे एवढं सकाळी किती वाजता उठून तयारी चालू करता? आम्ही 4 वाजता उठून हे करतो. 4 वाजता उठून? हो. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला मदत कोण कोण करतं? माझा भाऊ आहे माझा, आणि वहिनी आहे, माझा अच्छा, मुलगा आहे, आणि हां. अजून एक वहिनी आहे. अच्छा, मग एवढे सगळे लोक तुम्हाला सकाळी तयार करतात. आणि हो. हा आपला स्टॉल किती वाजता इथे तुमचा लागतो? 7-7:30 ला चालू करते, 12 वाजेपर्यंत असतो. 12 वाजेपर्यंत असतो. हो. त्याच्यानंतर मग पुन्हा त्याची ती तयारी पुन्हा हां, परत सकाळी घरी चालू. जाऊन दुसऱ्या दिवशी तयारी चालू करतो. अच्छा, तर मला एक सांगा की आता इथे किती वर्ष झालं म्हटलं तुम्ही? आपलं लॉकडाऊन खोलला ना, हां, त्यापासून आम्ही चालू तिथपासून तुम्ही केलं. व्यवसाय इथे करताय, हां. बरोबर? त्या तर- अगोदर चालू होतं, 2001 पासून चालू होतं, ते मसाला डोसेचं होतं. पण अच्छा. आम्ही ते मुलं होती दुसरी अच्छा. ठेवलेली, तर- आणि मी स्वतः आता कोरोनामधून चालू तर केलं. ताई आता मला सांगा की आपला चॅनल आहे ना, त्याच्या थ्रू आमचा प्रयत्न असतो की आपले मराठी लहान लहान व्यावसायिक आहे ना त्यांचं प्रमोशन करायचं आणि आमच्या चॅनलच्या थ्रू तुमचा प्रचार कसा होईल, आपला व्यवसाय तुमचा कसा वाढेल त्याच्याकडे आमचा प्रयत्न असतो. तर आम्हाला व्ह्यूअरला एक सांगा की मराठी माणूस व्यवसाय करतोय, तर इथे आता छोटे छोटे व्यवसाय करताना आपण रस्त्यावर असे स्टॉल लावतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाजबीज कधी वाटली का कधी? मला स्टार्टिंगला थोडी वाटत होती का फर्स्ट टाइम करत होतो, हां आणि थोडी वाटत होती, थोडं मनाला वाईट वाटत होता. नंतर मला भाऊ वगैरे बोलला, मुलगा बोलला मला
की मम्मी मेहनत करून खातोय ना, मग आपण कशाला लाजायचं. बस बस मेहनत महत्वाचं करून खातोय, कोणाचं आपण हे लुबाडून खात नाहीये. एकदम 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 कष्ट करतोय, कष्टाला लाज नसते. एकदम आणि बरोबर. म्हणून आम्ही हा कष्ट करून मी आता व्यवसाय चालवते. हा तर खूप छान आहे. ॲक्च्युली कसं लोकांना त्याच ह्याच्यातून ना, ह्या माध्यमातून गावणे आणि हे आहे. लोकांना माहिती पडलं पाहिजे की ह्याच्यामध्ये काही असली लाजबीज काही नसते. हा, मेहनत करायला काही लाज नसते. व्यवसाय लहान असो मोठा असो, हा. तुम्ही जेवढ्या पद्धतीने कराल, जेवढ्या मेहनतीने चिकाटीने कराल, तेवढा तो व्यवसाय वाढणार. आणि ह्या तुम्ही हे पोस्टर लावलेलं आहे, ह्या सगळ्या आयटम आपण ठेवतो. हो, हे आणि सगळे हे item पाहू असते. शकता यांचे रेट्स आहेत हे. आणि ताई एवढ्या आयटम सगळ्या या ठेवत आहेत. आणि गर्दी खूपच गर्दी असते यांच्याकडे. आणि हे पाहू शकता ॲक्च्युली कंटिन्यू लोक इथून जाणारे, कामावर जाणारे लोक असतात, त्यांच्यासाठी नाश्त्या विष्ट्याची व्यवस्था सगळ्या ताईंकडून होत असते इथे. चपाती भाजी 20 दिवस झाले आपला वहिनी गावी गेली आहे. काय देऊ? हा, एक मिनिट द्या. तर ताई असाच तुमचा व्यवसाय वाढू दे, हा. ह्याच आमच्या शुभेच्छा असणार आहे. हो. ठीक आहे. आणि ह्याच्यातून खूप लोकांना तुमच्याकडून खूप प्रेरणा मिळेल. आणि सर्वांना माझी विनंती आहे की लोअर परेल वेस्टला इथून जाताना, स्टेशनच्या शेजारीच आहे ही, तर इथून जाताना या ताईंचा नंबर पण बघा मी त्याच्यावर मेन्शन आहे. आणि तुम्हाला ताई करून पण पुन्हा एकदा मी सांगेन नंबर. तर ताई लहान मोठ्या या अशा नाश्त्याच्या तुम्ही नाश्ता ठेवताय, आंबोळ्या ठेवताय, नंतर हे सगळं जेवणाचे सगळे प्रकार ठेवताय. तर असं कोणाचे लहान लहान आपल्या मराठी हे असतात, लोक असतात, तर त्यांचे काही लहान लहान प्रोग्राम्स असतील, तर त्याच्या काही ऑर्डर्स असतील तर तुम्ही घेता का? हो, मी घेते. कालच होती ऑर्डर, 50 प्लेटची होती. हां ना. आणि चपातीची रोजचे 100 चपात्या जातात इथे ह्याच्यामध्ये पेण्यासुनाच इकडे. अच्छा. आणि पोहे वगैरे ऑर्डर असते, घावण्याची ऑर्डर असते, नेहमी. स्कूलमध्ये जाते. अच्छा अच्छा परत तिथे इंडस्ट्रीमध्ये जातात दोघा तिघांनी. अच्छा. तर मित्रांनो, आपली मराठी ताई आहे, व्यवसाय करते. रस्त्यावर ह्या पाहिलं तुम्ही, छोटासा एक 3 फुटाचा स्टॉल लावून व्यवसाय करत आहे. तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ त्यांचा. आणि जास्तीत जास्त अशाच आपल्या ताईंना सपोर्ट करत राहा की ज्यांचे व्यवसाय मोठे होतील आणि त्यांना उत्तेजना अजून मिळेल, प्रेरणा मिळेल की आपला व्यवसाय कसा वाढला पाहिजे. आणि त्यांना पाहून अजून अशाच आपल्या ताई असतील, गृहिणी असतील, ते व्यवसायासाठी प्रयत्न करतील. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या ताईंना पुन्हा एकदा सांगेन की खूप खूप सपोर्ट करा. ठीक आहे. तर ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असाच व्यवसाय तुमचा पुढे वाढत राहू. आणि मित्रांनो, भेटूया अशाच पुढील अशा लहान लहान व्यवसायाचे प्रमोशन आपल्या मराठी व्यावसायिकांचं करण्यासाठी. नमस्कार. धन्यवाद.